50,000 तुम्ही दिले? कोण मदत कोण आहे? नागरे का? शेळकीच्या हातात तुम्ही पैसे दिले का? हो. शेळकीसोबत कोण होतं? नागरेच ना. या सिंदखेड राजा पंचायत समितीचे काही अधिकाऱ्याने सरपंच व ग्रामसेवक बीडीओ यांच्या माघारी रोजगार सेवक हाताखाली धरून काही कर्मचारी हाताखाली धरून या माझ्या गोरगरीब जनतेची दिशाभूल केली आणि प्रत्येक लाभश्रेयातून 50,000 रुपये घेतले. त्याच्यानंतर शेळके हा अधिकारी त्याच्यात जगताप मॅडम म्हणून आहे आणि नागरे रोजगार सेवक आहे, यांना ताबडतोब निलंबित करा, नाही तर अन्यथा थोड्या दिवसात मनसे टाईलने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना के परिवहन कामगार सेने के प्रदेश उपाध्यक्ष राजेश इंगले ने पंचायत समिति सिंदखेड़ राजा के अधिकारियों और कर्मचारियों के भ्रष्टाचार की कड़ी आलोचना करते हुए एक बड़ा खुलासा किया है. यह मामला मौजे कुंबेफल गांव में पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर विहीर योजना के अंतर्गत सामने आया है, जहां एक कुएं की मंजूरी के लिए कथित रूप से 50,000 रुपए की घूस ली गई. राजेश इंगले के अनुसार ग्राम कुंबेफल के अनिल रामचंद्र डोले, शिवहरी अत्रुबा डोले, रामश्वर हरिदास जाधव और विकास प्रकाश चौहान ने योजना के लाभार्थी होते हुए विहीर मंजूरी के लिए संबंधित अधिकारियों से संपर्क किया. इन लाभार्थियों का आरोप है कि ग्राम सेवक एस्ट के, जगताप, तकनीकी सहायक शेल के और रोजगार सेवक प्रहलाद नागरे ने मंजूरी के बदले 50,000 रुपए की मांग की और यह रकम वसूल भी की. लाभार्थी अनिल रामचंद्र डोले ने यह पूरा घटनाक्रम एक वीडियो में उजागर किया है, जिसमें उन्होंने स्पष्ट रूप से बताया कि उपरोक्त तीनों कर्मचारियों ने उनसे जबरन पैसे लिए. ग्राम पंचायत कुंबेफल की सरपंच मंगला राजेश इंगले ने बताया कि इस पूरे प्रकरण में उन्हें बिल्कुल भी विश्वास में नहीं लिया गया और यह सारा लेन देन पंचायत की जानकारी के बाहर हुआ. सिंदखेड़ राजा तालुका में विहीर मंजूरी प्रकरण में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है. संबंधित सभी अधिकारियों की जांच कर विहीर की मंजूरी प्रक्रिया की भी सखोल जांच होनी चाहिए. राजेश इंगले ने मांग की है कि पंचायत समिति सिंदखेड़ राजा के संबंधित अधिकारी व कर्मचारी जिन्होंने यह भ्रष्टाचार किया है, उन्हें तत्काल प्रभाव से 7 दिनों के भीतर निलंबित किया जाए. यदि ऐसा नहीं किया गया तो मन से जिला परिषद कार्यालय के सामने अन्न त्याग आंदोलन शुरू करेगी. पन्नास हजार तुम्ही दिले? कोण मदत कोण आहे? नागरे का? 50,000 तुम्ही दिले? हा, 50,000 रुपये. शेळकीच्या हातात तुम्ही पैसे दिले का? हो. शेळकीसोबत कोण होतं? नागरे रोजगार सेवक होता? डबल कोण होतं? मग आता तुम्ही सांगा 50,000 रुपये दिले, आता किती तमाशा होऊन राहिला? तेच काय म्हणणार, व्हिडिओ बदलून गेले नाही. अहो व्हिडिओला मिळेच नाही दादा. अरे ते तुम्हाला बोलला असेल तुमच्या. मग ते काल आमची मीटिंग झाली. मग या दिवशी आपण तिथं योगा भेटलो तर आपण सांगू तुमच्या माणसाचं दिले हे काय म्हणे माहितीये का, व्हिडिओ करून तुमचं काम नाही म्हणजे आमचं. ठीक आहे, आता मोठा साहेब आमचं काम नाही, बरोबर आहे. मग फक्त ते रोजगार सेवक मी 2 जण घेणार. मग रोजगार सेवकांना काही हात नाही लावला, पैसे घेतले पैसे ते. रोजगार सेवकांना हात नाही लावला. जिओ टॅगिंग चार्ज घेतले? हा, जिओ टॅगिंग म्हणजे आज पैसे घेतले, उद्या जिओ टॅगिंग लावले आपल्याला. असं का? तसे येईनंतर जिओ टॅगिंग लावले, प्रयत्न केले तसे. बाबा 1 वर्षापासून फिरत होतो मी. सरपंच का विषय काढत होते? नाही, बोललोच नाही. सरपंच व्हिडिओ कोणाच नाही का? नाही. मी राजेश इंगळे, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रमाता जिजाऊच्या तालुक्यामध्ये आणि या महासाहेबांच्या विचाराचा तालुक्यातील कुंबेफळ नगरीमध्ये काही दिवसापूर्वी गोरगरीब शेतकरी मायबापांची विहिरी काही दिवसापूर्वी मी स्वतः मंजूर करून दिल्या होत्या, पण या सिंदखेड राजा पंचायत समितीचे काही अधिकाऱ्याने सरपंच व ग्रामसेवक बीडीओ यांच्या माघारी
रोजगार सेवक हाताखाली धरून, काही कर्मचारी हाताखाली धरून या माझ्या गोरगरीब जनतेची दिशाभूल केली आणि प्रत्येक लाभश्रेयाकडून 50-50 हजार रुपये घेतले. हा पर्दाफाश करण्यासाठी माझा एक कास्तकार आला. म्हणे सरपंच साहेब, आपण मोफत काम करत असताना आपल्या माघारी काही अधिकारी लोक येऊन जातात आणि आमच्याकडून पैसे घेऊन गेलेत. त्याच्यात रोजगार सेवक असन, तांत्रिक सहाय्यक शेळके म्हणून आणि अजून त्यांचे पंचायत समितीचे सहकारी माझ्या माघारी जिओ टॅगिंग करून गेले आणि या रोजगार सेवकच्या माध्यमातून त्यांना नगदी कॅश 50-50 हजार रुपये या लोकांकडून घेऊन गेले. माझे गोरगरीब कास्तकार आहे. सरकार करतं काय? मला एकच सरकारला विनंती करतो की आपण या महाराष्ट्रामध्ये शेतकरी जनता वाचवण्यासाठी, गोरगरिबाला वाचवण्यासाठी आपण अहोरात्र प्रेम करतात आणि सर्व लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सर्वांना महाराष्ट्रभर सहकार्य करतात. पण अधिकाऱ्याचा हा डल्ला कुठंतरी थांबवा. कारण या माझ्या शेतकरी मायबापाकडून जर 50-50 हजार रुपये घेत असन तर माझ्या या तालुक्यात सिंदखेड राजामध्ये 107 गाव आहे. 107 गावामधून अशा प्रत्येक गावात 15-20 विहिरी मंजूर झालेल्या आहेत. तर व्हिडिओला न सांगता, पंचायत समितीमध्ये कोणताही विचार न करता हे खालचे अधिकारी जर असे पैसे कमवत असन तर त्यांना ताबडतोब निलंबित करा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने थोड्या दिवसात जिल्हा परिषदेच्या समोर मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल आणि शेतकरी मायबापांना न्याय मिळण्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडू, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. या आंदोलनामध्ये काही बरे वाईट झाले तर प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. याच्यानंतर शेळके हा अधिकारी, त्याच्यात जगताप मॅडम म्हणून आहे आणि नागरे रोजगार सेवक आहे, यांना ताबडतोब निलंबित करा. नाही तर अन्यथा थोड्या दिवसात मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी हीच विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय मनसे. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की. अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. अगली खबर में फिर मिलेंगे. तब तक के लिए नमस्कार.